नमस्कार, मी आरती बिराजदार. जनवार्तामध्ये सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी येथील भाजपाच्या प्रचारार्थ जाहीर सभेत सांगितले. हिंदुस्तान में मोदी को कौन पहचानता है? ये भारतीय जनता पार्टी ने बहुत जुआ खेला है, बड़ा जुआ खेला है। 125 से ज्यादा सीट नहीं आएगी, ऐसा कहते थे। थोड़े दिन बीत गए, फिर कहने लगे 150 सीट से ज्यादा नहीं जा सकते। फिर उनको लगा यार मामला बिगड़ रहा है, मामला बदल रहा है, तो कहा नहीं 175 तक पहुंच जाएगा। ये जनता जनार्दन के उमंग को देख लीजिए, हौसले देख लीजिए। हवा का रुख बदल चुका है साथियों। ये 15 अक्टूबर 15 साल से पापों की मुक्ति का पर्व है। 15 अक्टूबर, ये 15 अक्टूबर 15 साल के भ्रष्ट शासन के मृत्युगंड का अवसर है भाइयों। और इसलिए ये 15 अक्टूबर को 15 साल के कुशासन को खत्म करने का अवसर बना करके मैं महाराष्ट्र की जनता से अनुरोध करने आया हूं। महाराष्ट्र को विकास की राह पर ले जाने के लिए, नौजवानों के भविष्य को संवारने के लिए, माताओं बहनों के सम्मान के लिए, गौरव के लिए 15 अक्टूबर को सही निर्णय कीजिए, सही फैसला कीजिए और पूर्ण बहुमत के साथ सरकार बनाइए। और पूर्ण बहुमत के साथ भारतीय जनता पार्टी की सरकार बनाइए। मैं आपको विश्वास दिलाता हूं, आपके सपनों को पूरा करने में मैं आपके साथ खड़ा रहूंगा। सारी जिम्मेवारियों को आपके साथ कंधे से कंधा मिलाकर के निभाऊंगा। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. महायुती तुटली, वेगळा विदर्भ भाजपाची मागणी अशा विविध विषयांवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रचारार्थ सभेत टोलाबाजी केली. मला त्यांना भाजपला प्रश्न विचारायचे. नरेंद्र भाई अजूनही त्यांना भाई म्हणतो, कारण माझ्या मनात त्यांच्याबद्दल काही वाईट नाहीये, खरंच नाहीये, खरंच नाहीये. पण गुजरातचे मुख्यमंत्री होते, दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, गुजरातचा विकास झाला नाही. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान माझे मित्र आहेत,
भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहे, दिल्लीत काँग्रेसचा सरकार होता आतापर्यंत, झाला नाही विकास. बाजूला रमण सिंग भाजप, केंद्रात काँग्रेस, झाला नाही छत्तीसगडचा विकास. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. नागरी संरक्षण दल सी विभाग आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे आणि आपल्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक स्थानिक लेवलवर स्थानिक पातळी या नागरी संरक्षण दलाचं काम आम्ही म्हणजे ट्रेनिंग देण्याचं काम, लोकांना माहिती देण्याचं काम, प्रशिक्षण देण्याचं काम आमच्या नागरी संरक्षण दलाच्या वतीने होतं. पुणे शहरामध्ये असे 10 विभाग आहेत. या 10 विभागामध्ये नागरी संरक्षण दलाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये घरातला प्रत्येक व्यक्ती हा नागरी संरक्षण दलाचा सभासद असला पाहिजे. कारण येणाऱ्या परिस्थिती केव्हा कधी सांगू शकत नाही की त्या वेळेस जर ही परिस्थिती निर्माण झाली तर आपले नागरिक, आमचे नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक प्रत्येक भागात असल्यामुळे त्या ज्या काही दुर्घटना घडतात त्या दुर्घटनेच्या ठिकाणी ते स्वतः येऊ शकतात. फार मोठं चांगल्या प्रकारचं कार्य आम्ही संघटनेमध्ये चालू आहे. असेच उपक्रम आम्ही पुणे शहरातील जे वेगवेगळे विभाग आहेत नागरी संरक्षण दलाचे, त्या ठिकाणी असंच आरोग्य शिबिर आम्ही आयोजित करणार आहोत. त्यामुळे आरोग्यासाठी कॉन्शियस राहण्यासाठी नागरिक म्हणजे आमचे जे कार्यकर्ते आहेत नागरी संरक्षण दलांचे, त्यांना याचा नक्कीच लाभ होईल. आणि महाराष्ट्र शासन प्रमाणित नागरी संरक्षण दल असल्यामुळे त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही लायन्स क्लब आणि नागरी संरक्षण एकत्रित हे आम्ही कार्य असंच आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि कुणाला तरी बरोबर घेतल्यानंतर या कामाचा अधिक आपल्याला रिझल्ट हा मिळतो. आणि अशा जर संस्था जर आपण घेतल्या की त्या सेवाभावी आहेत की त्या काही आपल्याला म्हणजे एवढी मदत करू शकतात, तर मग त्यांना काय घेऊ नये. नागरी संरक्षण दलाचा सी विभागातील सर्व कार्यकर्ते आणि लायन्स क्लबचे सर्व मेंबर्स हे ह्या विभागात जे काही काम करत आहेत ते अतिशय अमूल्य आहे. आणि ते जे मी म्हणते ग्रासरूट लेव्हलला जाऊन की प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून त्यांनी संरक्षणाचं जे धडे त्यांना द्यायचे आहेत आणि आरोग्याविषयी जी जनजागृती करायची हे काम त्यांनी असंच पुढे कायम चालू ठेवावं. माझा ह्याला पूर्ण माझ्या साईडने जेवढं शक्य आहे तेवढी मी मदत करीन, माझा वेळ काढायचा प्रयत्न करीन. आणि या कार्यक्रमांसाठी अनेक होणाऱ्या पुढच्या उपक्रमांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. रुपी बँकेच्या सभासदांनी गुरुवारी फरासखाना पोलीस स्टेशन समोर लाक्षणिक उपोषण केले. समितीचा सचिव म्हणून मी आज आपल्यासमोर उभा आहे. पुण्याच्या 10 सहकारी बँकांमध्ये करोडो रुपयाचे कर्ज घोटाळे खोट्या कागदपत्रांच्या आधारे झाले म्हणून मी गेल्या जानेवारीपासून लढाई करतो आहे. त्यातल्या 7 बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेश सहकार आयुक्तांनी दिलेले आहेत. पण तेवढंच एक कारण नाही आहे. रुपी बँकेत याच्या पूर्वीपासनं या 10 बँकात 6-7 बँकांमधले घोटाळे आत्ता उघड झालेत.
माझ्यामुळे उघड झाले, पुणेकर नागरिक कृती समितीने उघड केलेत. पण रुपी बँकेचा प्रश्न वेगळा आहे. गेल्या 6-7 वर्षापासून सातत्याने करोडो रुपयांचे घोटाळे रुपी बँकेत झालेले आहेत. आत्ताचं संचालक मंडळ गेल्या वर्षी 13 फेब्रुवारीला बरखास्त करण्यात आलं आणि बँकेचे व्यवहार थांबवण्यात आले. पुण्यात जवळपास 60,000 सभासद रुपी बँकेशी संबंधित आहेत आणि महाराष्ट्रात 7 लाख सभासद आणि खातेदार रुपी बँकेशी संबंधित आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून ज्यांचे खिडूक मिडूक त्या बँकेत ठेवलेलं आहे, ज्यांनी आपल्या आयुष्याची पुंजी त्या बँकेत ठेवलेली आहे, 1.5 वर्षापासून त्याने एकही पैसा मिळू शकलेला नाही. पगारदार असतील, व्यावसायिक असतील, त्यांना सगळ्यांना बोनस मिळणार आहेत, सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. पण ज्यांनी आपल्या घामाचे पैसे रुपी बँकेत ठेवलेले आहेत त्यांची दिवाळी अंधारी दिवाळी जाणार आहे. आणि याच्याबद्दल कुठल्याही राजकीय पक्षाला आजपर्यंत निर्णय घ्यावा, काही कृती करावी, काही कारवाई करावी, काही पाठपुरावा करावा. पुण्यातल्या 60-70 हजार लोकांची परिवारांची संबंधित हा प्रश्न आहे. त्याच्याकरता काही पावलं उचलावीत असे एकाही राजकीय पक्षाला, त्याच्या नेत्याला, पुढाऱ्याला वाटलं नाही. आमच्या मागण्या अशाच आहेत. ज्या संचालक अधिकारी, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी आणि सहकार खात्याचे अधिकारी यांनी संगनमत करून रुपी बँकेचं वाटोळं केलेलं आहे, त्या सगळ्यांवर फौजदारी दंड संहितेनुसार गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. मी सर्व सभासदांना आवाहन करतो, ज्यांना तक्रारी दाखल अशा प्रकारच्या तक्रारी पुण्यातनं प्रत्येक सभासदांनी पोलीस आयुक्तांकडनं देणं गरजेचं आहे. त्याशिवाय पोलीस अधिकाऱ्यांचेही डोळे उघडणार नाहीत. अनेक हजारो पोलीस कर्मचारी याच्यात भरडले जात आहेत, कारण त्यांचे पैसे रुपी बँकेत ठेवलेले आहेत. सर्वसामान्य परिवार आहेत, मोरकरीण काम करणाऱ्या, घर कामगार करणाऱ्या असंख्य महिला आहेत, झोपडपट्टीत राहणाऱ्या महिला आहेत. अशांचे करोडो रुपये ह्या बँकेत अडकलेले आहेत. बहिष्कार आहे आमचा. सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. पैसे आमच्या हक्काचे, पैसे आमच्या घामाचे, पैसे आमच्या कष्टाचे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आराखडा घेऊन आलो आहे. यासाठी एकदा राज ठाकरेला सत्ता द्या, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांना आवाहन केले. इतकं वाईट वाटतं या सगळ्या परिस्थितीकडे बघून. मी मागच्या वेळेला जेव्हा आपल्या इकडे महाराष्ट्रात दुष्काळ पडला असता, मी चारा छावण्या काढल्या होत्या. आपल्या पक्षातर्फे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी चारा छावण्या काढल्या होत्या. इथे पश्चिम महाराष्ट्रात सांगलीला, जत वगैरे हा सगळा भाग, तिकडे सगळ्या चारा छावण्या काढल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांच्या तिकडे गाई, म्हशी, बैल. जरा पाऊस सुरू झाल्यानंतर मग आपापले शेतकरी बांधवांनी आपापल्या गाई आणि म्हशी वगैरे सगळे जण घेऊन गेले. पण तो जो सगळा 3-4 महिन्याचा जो काळ होता, त्या काळात जर समजा ह्या आमच्या गाई, म्हशी आणि हे बैल आम्ही जर वाचवले नसते तर तिथे दुष्काळामुळे तिथे आमच्या शेतकरी बांधवाला खायला नाही, तो आमच्या गाई बैलांना काय देणार? आणि तिकडनं पण त्या सगळ्या सोडल्या जातात आणि आमच्या खाटकांकडे जातात आणि खाटीक आमचे खटा मारून टाकतात. त्याला काही जणांना घेऊन जातात. तुम्हाला कल्पना येणार नाही, मी आता जे सांगतोय हे सत्य. मला काही लोकांनी येऊन जे सांगितलं ना, इतकं भीषण घाण आहे. आमच्या गाई बैलांचे कत्तल तर होतेच आहे, पण त्यांची चामडी विकण्यासाठी म्हणून, परदेशामध्ये चामडी विकण्यासाठी म्हणून कशा प्रकारे हाल करून मारतात आपण जर कधी ऐकलं, विचार जरी केला ना तरी त्रास होतो. मला अनेकांनी येऊन सांगितलं, त्या गायींना, त्या बैलांना 4 ते 5 दिवस भूकं ठेवलं जातं, त्यांना अन्न दिलं जात नाही, त्याला पूर्ण अशक्त केलं जातं. सगळ्यांना असं बाजूला ठेवून दिलं जातं. अन्नाचा कण नाही, पाणी दिलं जात नाही, अन्न दिलं जात नाही आणि सगळीकडे असं बाजूला ठेवून दिलं जातं. ते संपूर्ण अशक्त झाले की जवळपास 100 डिग्रीच्या उकळत्या पाण्यामध्ये जिवंत सोडले जातात. जिवंत हंबरडा फोडत असतात
आणि त्यातनं मग तिथे गेल्या की त्यातनं मग ते बाहेर काढायचं आणि मग ती सगळी चामडी काढायची आणि मग ती सगळी परदेशामध्ये विकायची. हे धंदे इतकी वर्ष चालू आहेत. ज्या पोरांना आपण लहानपणापासून वाढवलं, आपण आपल्या मुलांसारखं वाढवलं, लहानपणी घरात ठेवून आलो आपण त्याला. मी स्वतः प्राणी मित्र आहे, माझ्या घरात अनेक कुत्रे आहेत. काय जीव लावता तो. कितीही तुम्ही आज टेन्शन मधनं घरी आलात आणि त्यांना पाहिलं की सगळं 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 शांत होतं तुमचं मन. तुम्ही त्याच्यावर खेळायला लागता. हे आमची गाई, हे आमची बैल, लहानपणी असताना, बछडे असताना कमी, वासरं असताना घरात आणली, छोटी छोटी आणली, आमच्या डोळ्यासमोर वाढली. आणि एके दिवशी फक्त आम्ही अन्न देऊ शकत नाही, पाणी देऊ शकत नाही म्हणून त्यांना आज आम्ही सोडून द्यायचं. आणि काही जणांना कसा कसा कापायचं आणि काही जणांना उकळत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं. याच्यासाठी वाढवलं. या राज ठाकरेच्या हातामध्ये जर समजा तुम्ही या महाराष्ट्र राज्याची सत्ता जर दिली, संपूर्ण सत्ता हातामध्ये दिली, या महाराष्ट्रामध्ये हा राज ठाकरे गोहत्या बंदी कायदा लागू करेल. आमच्या मुलांना आम्ही मारू नाही देणार. ही आमची मुलं आहेत, आम्ही वाढवलेली आहेत. हा काही धार्मिक विचार नाही. 36 कोटी देव आमच्याकडे असतात म्हणून ती आमची गोमाता वगैरे. पूर्वी ज्या वेळेला मुलं होत होती त्यावेळेला अनेकदा, ज्यावेळेला आत्तासारख्या काही सिस्टीम्स नसायच्या, पण आजही तेच चालू आहे. पण एखाद्या मुलाला जर समजा आईचं दूध नाही मिळालं तर त्याला गाईचं दूध द्यायचे म्हणून ती गोमाता. एका बाजूला या प्रकारे आपण विचार केला पाहिजे. आणि त्याच आमच्या गोष्टींना आम्ही कसा कसा कापताना समोर बघायचं. का नाही विचार सुचला भारतीय जनता पक्षाला, का नाही विचार बाकीच्यांना सुचला. काँग्रेस एनसीपीला तर सुचूच शकत नाही. जी जनावरं उपयोगाची नाहीत त्यांना कत्तलखान्यात पाठवतात. अहो, काँग्रेस एनसीपी मध्ये किती जण आहेत यांचा काही उपयोग नाही. आठवण गुरुदत्ताची या कार्यक्रमाचे आयोजन रोहन प्रकाश व आशय फिल्म क्लबच्या वतीने करण्यात आले. स्मृतिदिन असल्यामुळे हे सवलतीच्या दरात म्हणजे 170 रुपयांना उपलब्ध आहे. आज सभागृहाबाहेर हे उपलब्ध आहे आणि उद्या रोहन प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये हे आपल्याला मिळू शकेल. ते मला वाटतं त्यांचा तो भागच नव्हता. म्हणजे ते आपद्धर्म म्हणूनच काही वेळा तिथे उभे होते की काय असं मला फार वेळा वाटतं. आणि कारण एक निर्माते होते, एका संस्थेचे भागीदार होते आणि ती एक वेगळी जबाबदारी होती. म्हणजे पुन्हा तो बाजाराचा व्यवहार हा आलाच होता. आणि तरी त्यातलं तत्व हे प्युरिटीने टिकवून ठेवणारा कोणीतरी माणूस असेल म्हणूनही ते दुसरं कोणाला ते कळणार नाही म्हणूनही ते तिथे उभे राहिले असतील कदाचित. पण त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे फार भर दिलेलाच नाही. त्यांनी कधीच असं म्हटलेलं नाही, मला नाही वाटत की असं की त्यांच्या ऍक्टिंगमधनं त्यांनी काही पोच करण्याचा प्रयत्न केलाय, काही सांगण्याचा प्रयत्न केलाय, असं काही मला दिसत नाही. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते समुच्चयाने दिग्दर्शक म्हणून एकत्रित कलाकृती सिनेमा नावाची, या सगळ्या एकत्रित कलाकृतीतनंच ते काहीतरी म्हणू आणि बोलू पाहतात. बहरहाल आज मी पुन्हा एकदा ह्या सगळ्या म्हणजे ह्यासारखे अत्यंत प्रचंड भोलाटाईज म्हणजे त्यांचा मृत्यू आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू ही एक फार मोठी शोकांतिका भारतीय फिल्म जगताच्या इतिहासामध्ये होऊन गेलेली आहे की दोन अत्यंत टॅलेंटेड माणसं आणि त्या माणसांचं अचानक निघून जाणं. आणि जेव्हा कागज के फूलच्या वेळेसची त्यांची जी एक अवस्था होती की त्यानंतर पण त्यांनी एक फार यशस्वी चित्रपट तयार केला आणि तेव्हा त्यांची अशी धारणा तयार झाली की बाबा आता आपल्याला या पद्धतीचे सकस आशय घन म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्याच अर्थाने काहीतरी वेगळा प्रयोग असेल अशा पद्धतीची चित्रपट निर्मिती करण्याच्या लेवलला आपण आता आलो आहोत, जे गंभीर असतील आणि जे गांभीर्यानं काहीतरी
कलात्मक व्यवहार मांडतील अशापर्यंत आपण आले आहोत असं ते म्हणत असतानाच ते गेलेले आहेत. म्हणजे आता विचार करा की त्यांनी जर त्यानंतर जर काही निर्मिती केली असती तर ती काय झालं असतं, म्हणजे कुठल्या लेवलला ती निर्मिती जाऊ पाहिली असती. कारण मी जेव्हा आज चित्रपटाच्या व्यवहारामध्ये आहे तेव्हा मी हे फार अत्यंत पोटतिडकीने समजू शकतो की मला जेव्हा एखाद्या सिनेमाची मांडणी, एखादी त्याची रचना एका विशिष्ट पद्धतीने करायची असते आणि मला ती करूच दिली जात नाही. मला गोष्टी सांगितल्या जातात, त्याने अमुक अमुक होतं, तमुक तमुक होतं, वळू हे नाव ठेवू नको, बायका येत नाहीत, अमुक तमुक, म्हणजे अशा पद्धतीचे सेट नॉर्म्स जे समाज करत जातो. मग ते कलाविषयक असो, ते बहुशः व्यवहार विषयक असतात खरं तर, पण ते त्याची तात्विक मांडणी केली जाते, त्याचं इतकं बेलगाम सेलिंग केलं जातं की माझ्यासारख्या माणसाला चिकुचंबणा होते आणि मला काही करता येत नाही. आणि मग असं मला वाटतं की आपणच निर्माण करायला पाहिजे सिनेमा. माझा मी निर्माण करतो आणि जातो, मला दाखवत नाही, माझा मी बघतो. म्हणजे या टोकाचं जे एक्सप्रेशन आहे ते तिथे आहेच आहे की इररिस्पेक्टिव्ह ऑफ यू, इट्स माय एंडेवर टू नो मी मायसेल्फ. माझं ते स्वतःचे त्या शोधाची प्रक्रिया आणि प्रवास आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोण असं ते दूरस्थ एका परीने होतात. पण तुम्ही एकटे जेव्हा होता, म्हणून चित्रपटगृहामधला तो अंधार फार महत्त्वाचा आणि मिनिंगफुल आहे असं मला वाटतं की तिथे एकटं व्हायला होतं तुम्हाला. म्हणजे तुम्ही समुदायात बसलेले असताना सुद्धा तुम्ही त्या अंधाराद्वारे एकटे होता आणि तुमची एकट्याची नाळ त्या याच्याशी जोडू बघता, चित्रकृतीशी. आणि मग त्यामुळे तो संवाद जो होतो त्या अंधारामधला तो फार काय म्हणतात त्याला नेमका होतो आणि तो व्यक्तीशी होतो, तो एकत्रित समुदायाशी होत नाही. कारण एकत्रित समुदायाशी बोलण्याची म्हणून एक वेगळी त्या अर्थाने वेगळी मांडणीच आहे आणि ज्याच्यापासून आपल्या सगळ्याच माणूस म्हणून जर प्रत्येकाला विचारलं तर त्याला त्या सेन्सिबिलिटी आवडत नाही. बँग बँग तर नको म्हणतो, बँग नको मला आता बँग. तर असं आपल्या व्यक्ती म्हणून आपली धारणा असतेच, परंतु आपण एकत्रित बसल्यानंतर कदाचित आपल्याला मोठमोठी छान कौन कहता है शिवाजी महाराज यहाँ नहीं हुए वगैरे असं जे बोलणं आहे, ही एक्सप्रेशन आहे, तेही आपल्याला खूप आवडतं आणि त्याचं सेलिब्रेशन आपल्या बाजारामध्ये आत्ता होताना दिसतं आहे. ह्याच्यामध्ये जो होणारा माझा व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून जो संकोच आहे या समाजामध्ये, तो मला फार गुरुदत्तांच्या परत एकदा जवळ जातो, नेतो. त्यांचे त्या या सगळ्या घुसमटीतनं त्यांनी ज्या पद्धतीने तरीसुद्धा स्वतःला आणि स्वतःच्या कलेला जोपासलं, त्याचा प्रतिपाळ केला आणि त्यातनं काहीतरी एक बावन कशी सोनं बाहेर काढलं, तसं मला काहीतरी जमू अशा अर्थाची मी एक आस मनाशी बाळगून आहे. थँक्यू सो मच. जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, ह्याच्यात एक ट्रॉली टाकायची, त्या ट्रॉलीचा व्यवहार असा करायचा आणि गुरुदत्त नुसते उभे राहणार, ते काहीच करत नाहीत आणि कॅमेरा जात 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 जातो आणि त्या पातळीवरती त्यांच्या नजरेत भिडायचं आहे. अरे बापरे, म्हणजे हे पुन्हा जेव्हा ते सिनेमास्कोप लेन्स बद्दल बोलायला लागतात, त्या अॅनामॉर्फिक लेन्सचं काय होतं, अॅनामॉर्फिक लेन्स स्क्वीज झाल्यानंतर कॉन्टेक्स्ट कसे बदलतात, मग आस्पेक्ट रेशो बदलल्यामुळे जे एस्थेटिक कॉन्टेक्स्ट तयार होणार आहेत. मग आचरेकरांच्या स्केचेसचं काय करायचं, कारण आचरेकरांच्या स्केचेसमध्ये असलेला आस्पेक्ट रेशो 1:2.5 पर्यंत गेल्यानंतर ती जी डायनॅमिक्स तयार होणार आहे स्पेसची, वाटायला लागतं की अरे हा माणूस झगडतोय, हा खेळतोय, हा त्याच्यात आत काहीतरी करायचा प्रयत्न करतो. आणि तिथे ते भांडून त्याला म्हणतात अब्राराजीना, तुला काय कळतं, तुला काय कळतं, तू हे बाजूला, तू येऊच नकोस. गाणी करताना तर ते म्हणजे कमालच करतात. म्हणजे मला काही वेळ वाटतं की भारतीय सिनेमातलं सगळ्यात इंटरेस्टिंग काय होतं ते आपण सगळंच गमावलं. आता गाणीच आपल्याला शांत चित्रीकरण करता येतं. त्यामुळे भारतासारख्या ह्याच्यात तर गाणं हा इतका हृदयीतनं आतून येणारा संबंध, नाट्य, रस, विवेक घेऊन येणारा जो व्यवहार आहे, तोच आता आम्ही सोडून द्यायला लागलो. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तो कॅमेरा येतो त्यावेळेला एक गमतीदार संदर्भ इथे येतो आणि त्या गमतीदार संदर्भात मगाशी आपण म्हणतोय तसे गुरुदत्त वगैरे सोडून दे, पण त्याच्यामध्ये एक वाक्य आहे. त्या काळात मी दररोज संध्याकाळी गुरुदत्त यांच्या घरी जात असे, मद्यपान वगैरे करत कामावरची चर्चा सुरू करत असे. पैसाची कथा विकसित करणं आणि त्यात चित्रीकरण करणं आदी गोष्टीने आमचं जीवन व्यापून टाकलं होतं. हो, जीवन व्यापतो असं आहे आपल्याला सिनेमा जीवन व्यापतो वगैरे आणि जीवनच वर्षी सगळं असं काही ते फुटकळ लिहिण्यात जीवन व्यापतो, ते त्याला काही पर्यायच ठेवलेला नाही ते. आणि मग अनेक संध्याकाळच्या दीर्घ चर्चा सुफल ठरतात, पण तेव्हा त्याच संगतीत तो काळ व्यतीत केला. त्यातून मला गुरुदत्त यांची सिनेमॅटिक अभिव्यक्ती आणि त्यांचं तंत्र याबाबत अनेक गोष्टी समजल्या. या काळात मी प्यायलाही शिकलो, परंतु तसं पाहिलं तर ना कधी पिऊन तर्र झालो असं झालं, ना आम्ही कुणाबद्दल गॉसिप केलं, ना कुणाची निंदा नालस्ती केली. बहुतांश वेळा आम्ही चित्रपटांबाबतच बोलत असू,
गुरुदत्त अशी व्यक्ती होती की जिला चित्रपट माध्यमानं पूर्णतः झपाटून टाकलं होतं. हो, काहीतरी होत असतं. आणि इथे पुढच्या टप्प्याला मी येतोय की ज्या वेळेला तो कलाकार आहे का, आणि इथे वारंवार हा शब्द येतोय, तो म्हणजे स्ट्रीट वॉकर. कमी बेचने वाला है, जिस्म को बेचने वाला है. म्हणजे माझं शरीर हे मी विकतो का मी काय विकतो. त्यामुळे जेव्हा गुलाबो आणि गुलाबोचे संदर्भ येतात आणि ती त्याच्या हातात ती कविता येते आणि ती जाने क्या तूने कही जाने क्या मैंने सुनी, ह्याच्यामध्ये कॅमेरा हलतो 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 आणि एके ठिकाणी मधल्या ह्याच्यात तर तो पोलीस येतो, एका सीनमध्ये तो पोलीस येतो आणि पोलिसांच्या तिथे तो पोलिसांच्या तिला जवळ वाढतो. आता गंमत असे की देवदास आणायचा का गुरुदत्त बघायचे. गुरुदत्त बघायचे असतील तर देवदास बघायचे असतील तर ही पारो म्हणजे, आणि मग ही काय ती चंद्रमुखी म्हणायची. मग त्या काय ते कागज के फूल मध्ये जेव्हा दोघे त्यातनं मुक्त व्हायला लागतात त्यावेळेला एक गमतीदार प्रकार होतो की चित्रपट चौकट आणि आशय घनता याच्यामध्ये स्वप्रतिमा आणि स्वप्रतिमा मानसांचे खेळ सुरू व्हायला लागतात. हे गुरुदत्तांनी भयंकर गंमत आहे, कारण तो अख्खा प्रकाश जेव्हा मूर्ती आत आणतात तेव्हा सगळे प्रकार खेळून झाले. तुम्ही म्हणता तसं टेक्निकली हा लाईट टाकून झाला, ते नॅरो करून झालं, ते काय केलं सापडेत ना. त्या मूर्तीने एका ठिकाणी म्हणून ठेवलेले की काय करावं, तर रस्त्याने जाताना एक माणूस चालले तर त्यांची प्रॉपर्टी घेऊन चालले, आरसा दिसला आणि मग त्यांनी काय केलं तर त्या स्टुडिओच्या बाहेर माणसं बसून आरसा दुसरा शेवगाला वर्षी बसवला, त्याचा आरसा तो रिफ्लेक्ट केला, तो आरसा खाली आणला आणि तो प्रकाश झोत आणला, त्यात ती धूळ टाकली आणि त्यात ती वहिदा रहमान आणि ते दोघे आणले आणि त्याच्यामध्ये ती बैलगाडी, आणि बैलगाडी म्हणलं की मग संबंध तुम्हाला देवदास दिसायला लागतं. गंमत अशी आहे की ही जी दृश्यात्मकता आहे याच्यामध्ये हा सातत्याचा प्रवास होत राहणार, हा जीव घेणाच असणार. तो जीव मनस्वी असलेल्या माणसाच्या विभलतेतून तयार होणार आणि ती विभलता ज्यांनी अशी पकडली. आणि इथे एक तिसरा शब्द मी तुमच्या पुढे इंट्रोड्यूस करू इच्छितो आहे की दिग्दर्शक असू शकतात, पण काही ठिकाणी पाश्चिमात्य कला सिनेमा वेदेमध्ये त्याला ऑथियर असा शब्द आहे. तो लेखक आहे, त्याची मुद्राच तो त्याच्यात टाकतो. तो त्याच्या असण्याची, त्याच्या निर्मितीची मुद्राच त्या प्रत्येक चित्रपटात असते, तुम्ही काढूच शकत नाही. तुम्ही काय, हा त्याचा दिग्दर्शक आहे. गुरुदत्त हे दिग्दर्शक ही पातळी सोडून जर गुरुदत्त आत्ता आपण बघतोय की गुरुदत्त यांचा सिनेमा ते ऑथरच आहेत, ते मेकरच आहेत, ते क्रिएटरच आहेत. त्याचे त्यांनी केलेल्या सगळ्यात त्याची मुद्रा असणं म्हणजे एका अर्थाने त्यांनी अगदी मला अनेक वेळा दिसायचं की ही लय पद्धती त्यांच्या कॅमेऱ्याची आली कशी त्यांच्या डोक्यात, काहीतरी असेल की नाही, शेवटी काहीतरी असेल डोक्यात. आणि मग इथे एक महत्वाचा मुद्दा आला की कलाकारांची मांदियाळी आहे त्यांच्यावर. कोण कोण आहेत, गुरुदत्त स्वतः आहेत, देवानंद असतील, एस डी बर्मन असतील, मूर्ती असतील, अब्रार अलवी आहेत, गीता दत्त आहेत, कैफी आझमी आहेत, हे आहेत, साहिल लुधियानी आहेत, या तेव्हा मीना कुमारीकडे सौंदर्य. त्यांचा किस्सा इतका छान केलेला आहे की मीना कुमारी सगळं शूटिंग झालं ते अरे काय दिसते भयंकर, लेन्सचं काहीतरी गोंधळ आहे, बाई वेगळी दिसू शकते. मीना कुमारी साडी बदलते, ह्याच्यामध्ये मला आमचा एक मुद्दा झाला की ती दिसण्याच्या सुंदर ह्याच्यामध्ये ती साडी त्या याच्याकरता रहमानला वश करण्याकरता ती काय करते, ते गाणं फार सुंदर आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही मध्यंतरी आमच्या विद्यार्थ्यांना विचारलं होतं की अशी कुठली नटी सांगा की अशी दिसेल आज पडद्यावर, अशी दिसू शकेल, नुसती तिच्या पुढे कॅमेरा ठेवत नाही अशी दिसू शकेल. मीना कुमारी जेव्हा म्हणते की त्या याच्यामध्ये सस्ते आहे आपल्या ह्याच्याकरता, नवऱ्याकरता, आणि त्यावेळेला त्यांनी तिला प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणते कुछ भी कर सकती हो मेरे लिए वो जो. आणि इथे ते पुन्हा नाचणारणीचा मुद्दा, ती नाचते तशी. गंमत अशी की हे जे स्ट्रीट वॉकर आणि कलाकार ह्याचं जे गंमत त्या यांनी करून ठेवली. आणि म्हणून गुरुदत्त हे दिग्दर्शक, कथा, पटकथा, चित्रीकरण, संवाद, व्यक्तिरेखा, गाणी, शरीर व्यवस्था, अभिनेता, भाव, अभिनय, एका अर्थाने ते त्यांचं सेल्फ पोर्ट्रेट असेल का? कलाकार सेल्फ पोर्ट्रेटकडे का जात असेल? आणि मग या सेल्फ पोर्ट्रेट मधनं या आत्मचित्राचा, स्व आत्मचित्राचा व्यवहार करण्याकरता एक बिंदू येऊन थांबतो की तिथे मी चित्र असणं, मी ते असणं, या सगळ्या प्रक्रियेच्या पलीकडे जायचा सुरू होतो. म्हणजे अजूनही आपण म्हणतो की ते का 50 वर्ष धरतात, मी म्हणतो विन्सेंट वॅन गॉग का धरतो आम्हाला 50 पुढची 150 वर्ष.
व्हिन्सेंट वॅन गॉग होऊन गेला, तोही असं झपकन निघून गेला, त्याची चित्र काय झाली आणि पुढे काही किती कुठलाही रेफरन्स देते तुम्हाला व्हिन्सेंट वॅन गॉग आणि त्याची वेदना आणि त्याची विवलता आणि त्याचं ते वेडेपण ह्याच्याबद्दल मिक्स तयार व्हायला लागले. मग आम्हाला चित्रपट काय देतो गुरुदत्तांचा, तर गुरुदत्तांचा चित्रपट हा स्वप्रतिमा मानस आणि स्वच समाज व्यवस्थेतलं असलेलं हे विभलपण आणि त्या विभलतेमधला तो आक्रोश असेल, ती चिडत जला दो इसे फूक डालो आणि उभे आहेत ते असे, इज क्रुसिफाईड. ख्राइस्ट चिडला असेल का असं मला काही वेळेला वाटतं. सगळ्यात कसा चिडू शकेल, खरंच नाही, ते असे उभे राहतात. काहीतरी होत असणार त्यांच्या डोक्यामध्ये आणि म्हणूनच ज्या वेळेला ते खरे रोमॅन्टिक असणार. कुठलाही आपल्याला आता रोमॅन्टिक व्हायलाच जमत नाही, ही आमची एक अडचण आहे. आम्हाला रोमॅन्टिक म्हणजे काहीतरी भलतंच वाटतं. आता असं एक भीषण प्रकरण आमच्या आयुष्याचं होऊन बसलेलं आहे की रोमॅन्टिक मध्ये असलेली जी कातरता आहे, आतली तीव्र जीवन संवेदनेची इच्छा आहे, त्या इच्छेची कलेमध्ये रूपांतर करणं आणि त्यातून मृत्यू किंवा अंत किंवा काही असलं तरी. म्हणून त्यावेळेला त्या घरामध्ये जेव्हा बसले तेव्हा त्या हात धरताय, तिचा एक हाडाचा सांगाडा आहे मीना कुमारीचा आणि त्यावेळेला तिचे शब्द त्यांच्या आठवतात त्याला, मुझे भूल नहीं जाओगे ना भूतनाथ. अरे बापरे, इथे मी थांबतो. विसरू शकाल गुरुदत्तांना, विसरू शकाल का? प्रयत्न करून बघूया. नाही जमणार, कलाकार आहे. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात पुण्यातील काही विशेष घडामोडींसह. नमस्कार.